चव्हाणांनी गाजवली. इरिनासोबत जेवढा टाईम स्पेंड झाला आणि तिचं बोलणं मला पण खटकतं. ज्याला गॉडफादर नाही आहे, ज्याला इंडस्ट्रीमधलं काहीच माहीत नाही, जो आणि ज्युनियर आर्टिस्टचं काम केलं आहे बरेच महिने, खरंच हर्टफुल आहेत. बिग बॉस मराठीचा 5वा सीझन यंदा खूप गाजतोय आणि यंदाचा सीझन चव्हाणांनी गाजवला असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. कारण पहिल्या 2 आठवड्यात योगिता आणि सूरज यांनी हा सीझन गाजवला होता आणि नंतरचे काही आठवडे हा सीझन वैभवनं गाजवला आहे आणि वैभवची नुकतीच एक्झिट झालेली आहे आणि वैभव आपल्यासोबत आहे. हॅलो वैभव, कसा आहेस? मस्त नाही म्हणू शकत, पण ठीक आहे. चालेल. ह्या सगळ्या व्यतिरिक्त बिग बॉसच्या घरात किती जास्त मजा आली तुला? मजा तर भरपूर आली. इरिनासोबत जेवढा टाईम स्पेंड झाला त्यात खरी मजा तिथे आली, कारण की ते जे प्युअर फ्रेंडशिप होते आमची, तर ते तिथे दिसली लोकांना. ते सगळ्यात इम्पॉर्टंट होतं की एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या. म्हणतेस तू चव्हाणांनी गाजवली, पण बाकीच्या चव्हाणांनी एक पॉझिटिव्हली गाजवली. माझ्या बाबतीत थोडंसं कार्यक्रम उलटापुलटा झाला, बट गोष्टी ॲक्सेप्ट करतो मी, जे काय असतील ते. नक्कीच मला असं वाटतं की प्रवास छान होता, पण प्रवास शिकायला खूप भेटलं आहे आणि हेच मला पुढे घेऊन जाणार आहे ॲक्च्युली, की कसं काय असतं काय गोष्टी. कारण की ज्याला गॉडफादर नाही आहे, ज्याला इंडस्ट्रीमधलं काहीच माहीत नाही, जो मुलगा बूममॅन किंवा स्पॉट बॉय किंवा कपडे इस्त्री करतो, कॉस्ट्युम हेल्पर आहे आणि ज्युनियर आर्टिस्टचं काम केलं आहे बरेच महिने, त्यानंतर बऱ्याच गोष्टी केल्या, ज्याला काहीच माहीत नाही, तो जर बिग बॉसच्या इथपर्यंत येतो आहे, तर हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. नक्कीच काही डिसिजन्स चुकलेत, काही गोष्टी चुकल्या जिथे मला बदलता नाही आली काही गोष्टी, तर त्या थोडंसं रिग्रेट आहे मला. बट ऑब्वियस माणूस आहे मी, मला रिग्रेट असणार, गिल्ट असणार. नक्कीच, कारण माणूस चांगला असतो, परिस्थिती वाईट असते असं म्हणायला हरकत नाही. त्यापुढे आपण बोलतो, जेव्हा आपण एखाद्या शोमध्ये जातो किंवा कुठेही जातो, आपल्या डोक्यात एक असं असतं की मी या ठिकाणी असं वागेन, माणूस म्हणून असेल, कलाकार म्हणून असेल किंवा स्पर्धक म्हणून असेल. सो तुझ्या डोक्यात तेव्हा काय होतं की मला असं राहायचं किंवा माझ्या इमेजला धक्का पोचला नाही पाहिजे, अशा काय गोष्टी तू डोक्यात घेऊन गेलेलास बिग बॉसच्या घरात जाताना? मी असं काहीच विचार केला नव्हता ॲक्च्युली. त्याच्यामुळेच मला वाटते कदाचित ते झालं असेल की मी कुठल्याच गोष्टीचा विचार नाही केला की इमेजला धक्का बसेल किंवा लोक काय विचार करतील माझ्या बाबतीत. मला जरा विचार करून जायला पाहिजे होतं, मला असं वाटतं. हां, काही गोष्टी हातात होत्या माझ्या, काही गोष्टींच्या भाऊंनी पण मला भरपूर वेळा हिंट दिल्या की तू तुझा गेम खेळ किंवा तुझ्या गोष्टी कर, पण ते तिथे सिच्युएशन अशा होते की मला ते नाही बदलता आल्या आणि त्या बाबतीत पण मी कोणाला दोष देत नाही त्या बाबतीत, कारण की माझ्याच हातात होतं ते आणि ते मला जमलं नाही एवढंच म्हणू शकतो मी, दुसरं काही नाही. कारण की जर जमलं असतं तर मी आज आतमध्ये असतो. नक्कीच. जसं तू म्हणालास की तुझा प्रवास हा फार शून्यापासून सुरुवात होता, सो तेव्हाचे दिवस आणि आत्ताचे दिवस काय तुला फरक जाणवतो किंवा स्वतःमध्ये काय तुला एक फरक जाणवतो वैभव म्हणून? वैभव म्हणून मी खूप जास्त चेंज झालो आहे, खूप जास्त गोष्टी बदलल्यात आणि मी जेन्युइनली सांगतो की ज्या गोष्टी माझ्यासोबत आत्ता घडत आहेत ना, तर ते मला बदलण्यासाठीच घडत आहेत. कारण की जर ह्या गोष्टी नसतील घडत माझ्यासोबत तर मी शिकणार कधी, आणि चुकातूनच माणूस शिकतो आहे. सो मला एक खूप मोठी शिकवण भेटली आहे याच्यातून आणि मी ती पॉझिटिव्हली घ्यायचा प्रयत्न करतो आहे. भले का लोक मला खूप साऱ्या गोष्टीमध्ये निगेटिव्ह बोलत आहेत, पण त्याला पण मी कसं पॉझिटिव्ह घेऊ शकतो किंवा त्यांचं मत कसं बदलू शकतं माझ्या बाबतीत, मी कामातून मत बदलू शकतो का माझं, किंवा माणूस म्हणून मत बदलू शकतो का, याचा नक्कीच प्रयत्न करेन. कारण की ऑडियन्स आहे तर सगळे तेच नसतील तर मग आमचा काय उपयोग आहे. या सगळ्या गोष्टी झाल्या, आम्ही वैभवला बिग बॉसच्या घरात पाहिलं, पण खऱ्या आयुष्यात वैभव कसा आहे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. खऱ्या आयुष्यात वैभव हा खरंच खूप साधा आहे, जो गावाकडं 7 एकर शेती करतो मस्तपैकी, ज्याने स्वतःचं एज्युकेशन पण कंप्लीट केलं आहे, MBA पण झालं आहे, बँकेत नोकरी पण केली, डेप्युटी मॅनेजर पण होता. ते सगळं सोडून परत एंटरटेनमेंट फील्डमध्ये आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये स्पॉट बॉयपासून कामं केलेत सगळे मी, कलाकारांना चहा नेण्यापासून कामं केलेत मी. सो जर हे सगळं करून मला जर कुणी गॉडफादर नाही आहे, मी जर इथपर्यंत पोचतो आहे, तर मला असं वाटतं आहे की लोकांनी हा पण विचार केला पाहिजे की हा माणूस असा नसेल, हे सिच्युएशन्स चेंज झाल्या असतील. अरबाज निकी यांच्याविषयी बोलणं, कारण ते तुझे खूप सुरुवातीला खूप चांगले जवळचे मित्रमैत्रीण होते, पण जसं जसं वेळ दिली तसतसे सगळेच बदलत दिले, तर त्यांच्यापैकी ते दोघेही बदलले. सो त्याच्याविषयी काय सांगशील? नक्कीच म्हणेन की स्टार्टिंगला तर म्हणजे स्टार्टिंगला मी निक्कीसोबत फ्रेंडशिप स्टार्टिंगपासूनच नव्हती, जे मला माहीत नाही आता कसं दिसलं बाहेर, पण अरबाजसोबत होती. अरबाजला काही गोष्टी स्टँड घेतला अरबाजसाठी, किंवा
काही गोष्टी त्याला पाहिजे काय नको वगैरे सगळं बारक्या भावासारखं मी करत होतो मी. पण तिकडून तशा पद्धतीचं आलं नाही जे मला 3ऱ्या-4थ्या आठवड्यात भाऊंनी सांगितलं. पण त्यावेळेस मला असं वाटतं की यार कुठंतरी स्वतःचं स्टँड घेऊन गोष्टी चेंज केल्या असतं तर बरं झालं असतं. आपण स्वतःहून खेळलं पाहिजे. स्वतःहून खेळलं पाहिजे, पण स्वतःहून आपण कोणाला भांडायला जात नाही कधी. आर्यासुद्धा घराबाहेर आले, तू सुद्धा घराबाहेर आले, दोघेही एकत्र आले. सगळ्यांची खूप जास्त चर्चा सुरू आहे त्याच्याविषयी. सो त्याच्याबद्दल काय सांगशील? नाही, नक्कीच आर्या आदल्या दिवशी गेली आणि मी दुसऱ्या दिवशी आलो बाहेर. मी नक्कीच म्हणेन की जो बिग बॉसने डिसिजन घेतला तो रूल्सप्रमाणे घेतला आहे. असं नाही की ती स्ट्रॉंग नव्हती किंवा तिला काही कळत नव्हतं किंवा ती गेम कळत नव्हती, तिला वीक होती असं मी चुकून पण म्हणणार नाही. कारण की ती ज्या पद्धतीने खेळत होती तिला माहिती आहे काय करत होती. काही गोष्टी तीच ॲक्सेप्ट करत होती की की मी पॅनिक होते किंवा ह्या गोष्टी होते ते तिच्यावरती पण उलटत होत्या गोष्टी नॉमिनेशनच्या वेळेस. पण मी नक्कीच म्हणेन की ती स्ट्रॉंग होती. वेळोवेळी निक्कीची जीभ आणि अरबाजचे हात घसरत गेलेत बिग बॉसच्या घरात. सो त्याच्याविषयी काय सांगशील तू? नक्कीच मी ह्या गोष्टीला बिलकुल सपोर्ट करत नाही. कारण की निक्कीचं बोलणं मला पण खटकतं आणि मी पण तिला बऱ्याच वेळा म्हटलं की तू माझ्याशी बोलायला जात जाऊ नको. आणि मला नाही वाटत मी घराच्या बाहेर आल्यावरती पण तिला भेटेन किंवा तिच्याशी बोलेन. कारण की नाही आहे इच्छा माझी तिच्याशी बोलायची. आणि अरबाजसोबतचं जे ॲग्रेशन आहे त्याचं मी त्याला हे पण एक्सप्लेन केलं की त्याचं वय 25 आहे, माझं 30+ आहे. मी त्याला हे पण म्हटलं की तुझ्या वयात असताना मी पण हाच ॲग्रेशनमध्ये होतो, ह्याच गोष्टी केलेल्या आहेत मी, पण बाहेरच्या जगात. सो ठीक आहे. जाता जाता वैभव बिग बॉसच्या घरातून एक चांगली आणि एक वाईट अशा कोणत्या 2 गोष्टी घेऊन जातोय? वाईट गोष्टी ह्या आहेत की जे काही मला टॅग्स भेटले मस्त तर ते खरंच हर्टफुल आहेत. बट ऑब्वियस कोणालाही हर्ट होणार आणि त्याचं गिल्ट आहे मनात. पण ते बदलायचा प्रयत्न तिथे नाही करू शकलो, पण बाहेरच्या जगात नक्कीच प्रयत्न करेन. आणि चांगली गोष्ट ही आहे की ह्या ज्या गोष्टी घडल्या त्यातून मला शिकायला भेटले. असं नाही म्हणणार की मी आता ह्या गोष्टी निगेटिव्ह घडल्यात माझ्यासोबत तर आता काय करायचं मी असं तसं. मी तसा नाही आहे. मला माहिती आहे माझ्यासोबत अशा गोष्टी घडत असतात. हेच माझी लाईफ आहे की असं काहीतरी 1 पायरीवर चढतो, 2 पायरी खाली उतरतो, परत 4 पायरीवर चढतो. हे ग्राफ चालच असतो माझ्या लाईफमध्ये. सो ह्या गोष्टी शिकतच वर जाणार आहे मी. सो चांगली गोष्ट हीच आहे की ह्याच्यातून मला शिकायला भेटतं आहे. आता इथून पुढे मी ते कसं गोष्टी शिकतो आहे आणि कशा त्याला पॉझिटिव्हली घेऊन वर जातो आहे आणि माझ्या कामात कसं चांगलं करतो आहे ते इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. चालेल, तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.